वाळवा तालुक्यातील शिरगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागठाणे कृष्णा नदीवरील बंधाऱ्याजवळील शेतातून अज्ञात चोरट्यांनी 7 ते 8 शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल लंपास केल्या। या चोरीमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस पाटील प्रशांत पवार, तानाजी पवार, गणपती चव्हाण, भास्कर पवार, ज्योतिराम पवार, प्रल्हाद आंबे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या आहेत। आधीच निसर्गाच्या संकटांशी आणि वाढत्या खर्चाशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही घटना मोठा आर्थिक धक्का ठरली आहे। याबाबत पोलीस पाटील प्रशांत पवार यांनी आष्टा आणि भिलवडी पोलीस ठाण्यात माहिती दिली असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। चोरीला गेलेल्या केबल लवकरात लवकर परत मिळवून देत चोरट्यांना अटक करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी जगायचे की मरायचे असा संतप्त सवाल आता या भागातील शेतकरी उपस्थित करत आहेत। शिरगाव नागठाणे बंधाऱ्यावरील पांढर भाग येथून 3 पीस मोटर मधील जी केबल असते त्या केबलची चोरी शिरगावमधून 7 ते 8 जणांची केबल जवळजवळ 1 लाख 1.5 लाखाच्या पुढून म्हणजे जवळपास 2 लाखाच्या आसपास ह्या केबल वायरी चोरून नेलेले चोरट्यांनी आणि पोलीस स्टेशन इथेही कळलेलं आहे। पोलीस पाटील प्रशांत पाटलांनी पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे। तरी या केबलचा आष्टा पोलीस स्टेशन व भिलवडी पोलीस स्टेशन यांनी छडा लावावा आणि शेतकऱ्यांना ती मिळवून द्यावी। कारण आता शेतकरी आधीच संकटात आणि या चोरीचा प्रकार व्हायला लागल्यामुळे शेतकऱ्यानं जगायचं का मरायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी पोलीस स्टेशनला पूर्णपणे विनंती आहे की आमच्या मोटरधारकांच्या केबल चोर कोण असेल त्याला तात्काळ अटक करून आमच्या केबल परत मिळाव्यात ही विनंती